विद्यार्थी मित्र नमस्कार। बघा इयत्ता 7वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 13 पायथागोरस सिद्धांत हे घटकाचं नाव आहे। या उपघटकामध्ये बघा कर्ण ओळखणे व सिद्धांत पडताळा करणे या बाबी आज आपण पाहणार आहोत। या पाठाच्या मागील तासाला आपण पाहिलेलं आहोत की पायथागोरस नेमकं कोण होते, कुठल्या भागातले होते, त्यांनी काय केलं या संदर्भातली आपण माहिती पाहिलेली आहे। तर पुन्हा मी थोडीशी माहिती तुम्हाला मी देतोय पायथागोरस या संदर्भाबद्दल। बघा पायथागोरस हे ग्रीक शास्त्रज्ञ गणितीय शास्त्रज्ञ होते। या ग्रीक गणितीय शास्त्रज्ञांनी पूर्वीच्या काळी गणित या विषयातील काटकोन त्रिकोणावरती भरपूर अभ्यास केला आणि त्याला इम्प्लिमेंटेशन त्याचं उपयोजनात्मक अभ्यास करून किंवा त्याला उपयोजनात्मक स्वरूप दिलं। म्हणून ह्या पायथागोरस या व्यक्तीने केलं होतं, म्हणून त्यांनी जो काही इन्व्हेन्शन केलं त्याला पायथागोरस सिद्धांत असं म्हटलं जातं। बघा पायथागोरस हा ग्रीक गणिती ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात होऊन गेला, इसवी सन 6व्या शतकामध्ये होऊन गेला। गणित विषयातील त्याचे योगदान खूप मोठे होते, कारण त्यांनी संशोधन त्या व्यक्तीने त्या ठिकाणी अभ्यास भरपूर केला होता। गणित शिकवण्याची त्यांची हातोटी होती। आता जशा पद्धतीने शिक्षक शिकवतात त्याच पद्धतीनं पायथागोरस ही व्यक्ती दुसऱ्यांना सुद्धा शिकवत चांगल्या पद्धतीने होते। त्यांनी अनेक शिष्य तयार केले होते। त्यांनी काय केलं होतं, अनेक प्रकारचे शिष्य तयार केले होते। काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार पूर्वीपासून अनेक देशातील लोकांना माहित होता। बघा काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत तो भरपूर वर्षापासून लोकांना माहित होता। भारतातील श्रीसूत्र या ग्रंथातही तो आहे। बघा भारतामध्ये भरपूर अशा असंख्य प्रकारचं ज्ञान उपलब्ध होतं असं म्हटलं जातं। वेगवेगळे काही वेद पुराणमध्ये होते, त्याच्यामध्ये सुद्धा काही भरपूर ज्ञान समाविष्ट आहे। तर त्यामध्ये प्राचीन काळी असणारे शून्यसूत्र या ग्रंथामध्ये सुद्धा काटकोन त्रिकोण व पायथागोरसच्या संबंधाचा जो काही अभ्यास होता तो सुद्धा समावेश होता। बघा त्या सिद्धांताची सिद्धता पायथागोरसने प्रथम दिली व त्याचे नाव या सिद्धांताला दिले गेले। म्हणजे बघा भारतीय संस्कृती म्हणा किंवा भारतीय विज्ञान म्हणा किंवा भारतीय गणित तज्ञ पूर्वीच्या काळचे हे पायथागोरस म्हणा किंवा आताच्या युगातल्या असणाऱ्या संशोधनापेक्षा अगोदरचं संशोधन त्यांनी करून ठेवलं आहे। म्हणूनच म्हटलं गेलं आहे की भारताला एक गणित तज्ञांची भरपूर खूप मोठी देणगी लागलेली आहे असं म्हटलं जातं। बघा याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, काटकोन त्रिकोण कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो असं म्हटलं जाते। बघा आता या ठिकाणी काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या कर्णाचा वर्गांच्या बेरजी इतका असं म्हटलं जाते। आता तत्पूर्वी आपण ही बाब पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण कर्ण ओळखणे सिद्धांत पडताळा या बाबी आपण समजून घेऊया। तर बघा फळ्यावर बाबी लिहून घ्यायच्या आहेत आपण सर्वांनी। आता मी एक काटकोन त्रिकोण काढतोय। विविध प्रकारचे काटकोन त्रिकोण मी तुम्हाला आता काढून दाखवणार आहे व ते आपण बनायचे आहेत। बघा या ठिकाणी त्रिकोण ए बी सी हे 3 शिरोबिंदू असणारे एक त्रिकोण या ठिकाणी दिला आहे। याच्यामध्ये लेंथ ए बी आहे, बी सी आणि सी ए या 3 बाजू दिल्या आहेत। याच्यामध्ये कर्ण ओळखणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते। कर्ण ओळखत असताना जी बाजू काटकोन स्वरूपाची असते त्या काटकोन स्वरूपाच्या असणाऱ्या समोरची बाजू ही कर्ण असते, ही लक्षात ठेवायचं आहे। आपण थोडक्यात लिहून घेऊया। बघा काटकोन त्रिकोण करणारा कर्ण, काटकोन त्रिकोण करणारा कोण, त्यासमोरील बाजू, त्यासमोरील बाजू म्हणजे कर्ण होय। बघा या ठिकाणी त्रिकोण ए बी सी या ठिकाणी दिलेला आहे। या त्रिकोण ए बी सी मध्ये बघू शकता आपण ए बी बी सी व सी ए या 3 बाजू आहेत व या ठिकाणी काटकोन त्रिकोण करणारा एक कोण म्हणजे
बी आहे. काटकोन त्रिकोण ओळखायचं कसं तर या ठिकाणी विशिष्ट स्वरूपाची मध्ये या ठिकाणी एक चिन्ह किंवा एक आकृती विशिष्ट प्रकारे 90 अंश माप असणारा दिलेला असतं, त्याला 90 अंश म्हटलं जातं. तर ह्या समोर असणारी बाजू हा कर्ण आहे हे ओळखायचं, हे ओळखता आलं पाहिजे. म्हणजे कर्ण पडताळा कसा करायचा तेव्हा काटकोन त्रिकोणातील कर्ण कसा ओळखायचा, काटकोन करणारी बाजू असेल किंवा 90 अंशाचा असणारा कोण असेल त्याच्या समोरची बाजू म्हणजे या ठिकाणी कर्ण आहे असं आपण या ठिकाणी समजायचं आहे. लिहून घ्या. मी पुन्हा या ठिकाणी थोडस स्पष्टीकरण सांगतोय. त्रिकोण एबीसी मध्ये बी हा 90 अंशाचा एक कोन आहे. 90 अंशाच्या कोनासमोर असणारी बाजू म्हणजे लेंथ एसी आहे व त्रिकोण एबीसी मध्ये लेंथ एसी हा कर्ण आहे व एबी व बीसी हे ह्या दोन बाजू आहेत. पायथागोरस सिद्धांताच्या पडताळ्याकडे आपण जात आहोत. तत्पूर्वी कर्ण ओळखणे ही देखील महत्वाची बाब आहे व ती बाब आपण लक्षात घेतलेली आहे, लिहून घ्यायचं आहे आपण. त्यासोबत मी आणखीन काही काटकोन त्रिकोण करणारी बाजू देत आहे किंवा त्रिकोण देत आहे व ते आपण त्यापैकी कर्ण कोणता आहे आपण ओळखायचं आहे. या ठिकाणी बघा एल एम एन त्रिकोण काढून घ्यायचा आहे आपण. त्रिकोण एल एम एन या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. याच्यामध्ये कोण एल हा 90 अंशाचा आहे. बघा कोण या ठिकाणी एल हा 90 अंशाचा आहे व जर आपल्याला कर्ण ओळखायचा असेल तर त्रिकोणामधील 90 अंशाचा जो काही कोन असेल तर त्या कोनासमोर असणारी जी काही बाजू असेल तर त्याला कर्ण असं म्हटलं जातं. म्हणून कोन एल बरोबर 90 अंश म्हणून त्या समोरील बाजू लेंथ एम एन बरोबर कर्ण हे बघायचं आहे, लिहून घ्यायचं आहे आपण. विशिष्ट पद्धतीने हा कोन दिलेला आहे. त्यानंतर मी आणखीन एक त्रिकोण देते तुम्हाला. बघा एक्स वाय झेड या ठिकाणी दिलेला आहे. y बरोबर 90 अंश लिहून घ्यायचं आहे. बघा एक्स वाय झेड. आता या ठिकाणी त्रिकोण काढत असताना एक वेळेला सरळ काढला जातो, उलटा काढला जातो, तिरपा काढला जातो किंवा सुलट काढला जातो. तरी सुद्धा 90 अंश असणारं माप हे कुठे ना कुठेतरी असतंच. त्या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचं एक चिन्ह केलं जातं व ते चिन्ह केल्यानंतर त्याच्या समोर असणारी बाजू ही कर्ण स्वरूपामध्ये किंवा कर्ण असतो हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता याच ठिकाणी आपण बघू शकता एक्स वाय झेड मध्ये
या ठिकाणी जो शिरोबिंदू आहे त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन झाला आहे व त्या समोर असणारी बाजू एक्स झेड आहे. वाय बरोबर 90 अंश म्हणजे वाय शिरोबिंदूच्या समोर असणारी बाजू एक्स झेड आहे. तो कर्ण आहे. तो कर्ण आपण लक्षात ठेवायचा आहे. त्या समोर असणारी बाजू ही कर्ण होते हे लक्षात ठेवायचं आहे. आपण ही आकृती काढून घ्यायचं आहे. यासोबत आणखी थोडीशी पडताळ करून घेऊया आपण. पायथागोरसच्या प्रमेयाकडे आपण जाऊया थोडंसं. पायथागोरस प्रमेयाकडे जाऊया. बघा या ठिकाणी आता आपण या ठिकाणी बघितलं त्रिकोण ए बी सी मध्ये बी हा 90 अंश आहे. त्या बी ह्या 90 अंशाच्या कोनाच्या समोरील बाजू AC हा कर्ण आहे व पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय म्हटलं जाते बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया या ठिकाणी दिलेला आहे व या ठिकाणी उंची आहे. लिहून घ्यायचं आहे आपण. एक एक जे काही मुद्दे मी देत आहे ते लिहून घ्यायचं आहे. आणखी थोडंसं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघूया. पायथागोरस प्रमेय पडताळामध्ये आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्रिकोण एबीसी मध्ये बी हा 90 अंश आहे, AB ही उंची आहे, BC हा पाया आहे व बी समोरील बाजू हा कर्ण आहे. व पायथागोरस प्रमेय पडताळामध्ये काय सांगितलं आहे, AC कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक बाजू उंची वर्ग असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण कर्ण या ठिकाणी इंडिकेट करतोय मी. ठीक आहे, म्हणजे लिहून घ्यायचं आहे. पायथागोरस प्रमेय पडताळामध्ये पायथागोरसने काय सांगितलं होतं, कर्णाचा वर्ग बरोबर बघा, कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग यांची जर समजा बेरीज केली तर आपला कर्णाच्या वर्गा इतकी आपल्याला किंमत मिळते हे त्यांनी सांगितलं होतं. व ही माहिती त्यांनी ग्रीक जे काही पायथागोरस जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी सांगितलं होतं. त्यासोबतच त्याच्याही पूर्वी फार पूर्वी वर्षापूर्वी भारतीय श्रुसूत्र या ग्रंथामध्ये जी काही माहिती इंडिकेट केली होती, लिहून ठेवली होती, त्याला फक्त त्यांनी इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती आणखी संशोधन करून ठेवलं होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर पायथागोरस या व्यक्तींपेक्षा आणखी भरपूर पटीने अभ्यास करून आपले काही ऋषीमुनींनी आपल्या ग्रंथामध्ये माहिती लिहून ठेवलेली होती. ही बाब या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणजे भारतीय शास्त्रीय म्हणा किंवा भारतीय गणित पद्धत किंवा भारतीय गणित ज्ञान हे फार चांगल्या पद्धतीचं होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर ठीक आहे, हा भाग झाला. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बघू शकता, लिहून घ्यायचं आहे. आता पहा, या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयमध्ये बघा आता आपण या ठिकाणी पायथागोरस प्रमेय काय हे आपल्याला लक्षात आलंय. काय म्हटलंय त्यांनी, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग.
ठीक आहे. बघा मी या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा एक त्रिकोण काढून दाखवतोय आपल्याला. ए बी. आता आपण नाव सुद्धा बदललं तरी सुद्धा चालू शकेल. एबीसी सारखं होते तर आपण एल एम एन देऊया. एम या ठिकाणी 90 अंश टाकूया आपण, म्हणून लेंथ एल एन कर्ण वर्ग बरोबर एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर. बघा या ठिकाणी हा एम काय आहे, या ठिकाणी काटकोन त्रिकोण करणारा हा एक कोण आहे व याच्या समोरील बाजू हा कर्ण आहे एल एन, म्हणजे एल एन स्क्वेअर इज इक्वल टू एल एम स्क्वेअर प्लस एम एन स्क्वेअर असं या ठिकाणी दिलं आहे. बघा लिहून घ्यायचं आहे. जर समजा एम एन हे 12 असेल व हे 5 असेल तर या ठिकाणी आपला एल एन काढायला सांगितलेलं आहे. किती आपण प्रश्नचिन्ह देऊ शकतो लिहून घ्यायचं आहे. बघा एल एम 5 सेमी दिला आहे, एम एन 12 सेमी दिला आहे. तर आपण एल एन म्हणजे कर्णाची बाजू आपल्याला काढायचा आहे. एका अंकावरून दुसरा अंक आपल्याला निश्चित करता येऊ शकतो. आकृती आपण काढली आहे असं पण मी लक्षात ठेवतो या ठिकाणी. बघा आकृती काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आकृतीमध्ये अंक घालत आहे. बघा एल एन आपल्याला करायचं आहे म्हणजे एल एन वर्ग आहे असं लिहू शकतोय. एल एम किती आहे, एल एम 5 चा वर्ग अधिक एम एन किती आहे 12 चा वर्ग, 5 चा वर्ग किती आहे 25 अधिक 12 चा वर्ग 144. म्हणजे बघा जर समजा या ठिकाणी तुम्हाला अंकगणित जर समजा करता येत असले, गणिती क्रिया करता जर समजा येत नसतील तर 144 अधिक 25, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 169 आलेला आहे. बघा 169 एल एन स्क्वेअर 69 म्हणून एल एन बरोबर वर्गमुळात 169. आता या ठिकाणी ही गणितीय करीत असताना एल एन स्क्वेअर इज इक्वल टू 169 म्हणजे 169 हा वर्ग आहे. हे वर्गमुळात आपण हे वर्ग टाकायचा आहे म्हणजेच एल एन आपण या ठिकाणी काढायचा आहे. वर्गमुळात 169 असे कोणत्या संख्येचे वर्गमूळ आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला 2 पासून जर समजा तुम्हाला 20 पर्यंत समजा वर्ग जर पाठ असेल वर्ग आणि वर्गमूळ तर अशा स्वरूपाचे काही जर समजा तुम्हाला अंक वगैरे आले गणितामध्ये किंवा वर्गमूळ काढणे किंवा बाजू वगैरे ठरवणे तर तुम्हाला या ठिकाणी अतिशय सोपं जाणार आहे. तर बघा या ठिकाणी एल एन किती झालेला आहे 13 झालेला आहे कारण 169 चं वर्गमूळ आलं आहे 13. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा लिहून घ्या एल एन या ठिकाणी किती येणार आहे 13. ही बाब या ठिकाणी आपण लक्षात ठेवायची आहे. बघा आता मी या ठिकाणी म्हटलं की तुम्हाला वर्गमूळ पाठ असणं गरजेचं आहे. 2 पासून मी तुम्हाला 20 पर्यंत काही वर्गमूळ देत आहे लिहून घ्यायचं आहे. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100 लिहून घ्यायचा आहे. 10 चा वर्ग 100. त्यानंतर 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169 आपण या ठिकाणी काढला आहे 169. हे जर पाठ असेल तुम्हाला अंक तर तुम्हाला लगेच त्याचा वर्ग किंवा वर्गमूळ आपल्याला काढता येऊ शकतो. 13 चा वर्ग 169 आहे आपण लिहिलेला आहे. पुढे बघूया 14 पासून 20 पर्यंतचे अंक. आपण हा व्हिडिओ पॉज करून देखील आपण याची माहिती रिवाइज करू शकतो. 14 चा वर्ग 196. आता 14 आणि 13 याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा 13 चा वर्ग 169 व 14 चा 196
हा अंक उलट सुलट आहे हे लक्षात ठेवायचं आहे, चुकायचं नाही आहे. 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400. बघा हे अशा पद्धतीने हे वर्गमूळ काढता येऊ शकतात. लिहून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक मी त्रिकोण देतोय उदाहरणासाठी. हा आपण हे बघणे गरजेचं आहे. त्रिकोण एबीसी या ठिकाणी दिला आहे. बी बरोबर किती दिला आहे बघून घेऊ शकता आपण. तीन 4 लिव्या व ह्याचं माप आपण काढायचं आहे. बघा लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी त्रिकोण ए बी सी या ठिकाणी दिला आहे. ए बी 4 सेमी दिला आहे, बी सी 3 सेमी दिला आहे. तर एसीचं माप आपल्याला काढायचं आहे. हे या ठिकाणी पायथागोरसचं त्रिकूट ज्या वेळेला ओळखतो असा जो वेळेला मुद्दा येणार आहे त्यावेळेला ह्या अशा उदाहरणाचा आपण अभ्यास आणखी डीप मध्ये करणार आहोत. तत्पूर्वी बघा ए बी व बी सी 4 आणि 3 या ठिकाणी दिला आहे. एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. बघा ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. एसी वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं दिलेलं आहे. ए बी किती आहे? ए बी 4 वर्ग अधिक बीसी 3 वर्ग दिला आहे. 4चा वर्ग म्हणजे 16 या ठिकाणी दिला आहे. मग अशा आपण या ठिकाणी बघितलेलं आहोत. असं जर समजा पटकन तुम्हाला जर गणितीय क्रिया करायची असेल तर तुम्हाला वर्ग व वर्गमूळ संख्या पाठ असणे खूप गरजेचं आहे. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 आलेला आहे. 16 अधिक 9 जर समजा यांची बेरीज केला तर 25 येतं. एसीचा वर्ग बरोबर 25. आता या ठिकाणी एसी वर्ग दिले म्हणजे वर्ग या ठिकाणी हे वर्गमूळात जर समजा ही संख्या टाकावी लागते आपल्याला. ह्या संख्येचं वर्गमूळ काढणे म्हणजेच त्यांचा वर्ग इकडे जाणे. व एसी वर्गमुळात 25 जर असेल तर आपल्या या ठिकाणी याचं वर्गमूळ 5 येतं. म्हणजे 5चा वर्ग 25 येतोय. म्हणजेच एसी बरोबर 5 म्हणजेच कर्ण बरोबर एसी 5 सेमी या ठिकाणी आलेला आहे. ही बाब लक्षात आपण ठेवायची आहे. लिहून घ्या. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बघितलं आहोत 13 पासून 20 पर्यंतची काही वर्ग संख्या दिल्या आहेत. ह्या संख्या व त्यांच्या संख्यांचे वर्ग दिले आहेत हे आपण बघून घ्यायचं आहे. 13चा वर्ग 169, 14चा 196, 15चा 225, 16चा 256, 17चा 289, 18चा 324, 19चा 361, 20चा 400. ह्या सोबतच नंतर आपण त्रिकोण एबीसी दिलेला आहे. त्रिकोण एबीसी मध्ये एबी 4 सेमी, बीसी 3 सेमी दिलेला आहे. 3 सेमी जर व्यवस्थित आपण बघून घ्यायचं आहे. 3 सेमी दिलेला आहे आणि एसी आपल्याला काढायला सांगितलं होतं. म्हणजेच कर्णाची बाजू आपल्याला काढायला सांगितलं होतं. म्हणजेच एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. एबी ही उंची आहे व बीसी हा पाया आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग दिलेला आहे. एबी 4 वर्ग अधिक बीसी 3चा वर्ग. 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9. 16 अधिक 9 जर म्हटला तर 25 येतं.
AC वर्ग वर्गमुळामध्ये 25 जर टाकलं तर 25चं वर्गमूळ हे 5 येतं. म्हणजेच AC हा कर्ण जर समजा विचारात घेतला तर कर्ण AC बरोबर 5 सेमी येतं. अशा पद्धतीनं ह्या पायथागोरसचा पडताळा म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजेच पायथागोरसचा प्रमेय काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हा पडताळा केलेला आहे. कर्ण वर्ग किती आलेला आहे, कर्णाची बाजू किती आलेला आहे या ठिकाणी 5चा वर्ग अधिक पाया किती आहे 3चा वर्ग अधिक उंची किती आहे 4चा वर्ग, 3चा वर्ग या ठिकाणी 9, 3चा वर्ग 9 या ठिकाणी घ्यायचा आहे अधिक 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 25 आहे असं 9 25. म्हणजे बघा या ठिकाणी ह्या दोन्ही बाजू कशा आल्या समान आलेल्या आहेत हे आपण बघायचं आहे. ह्यालाच म्हटलं जातं पायथागोरसचा प्रमेय सिद्धांत पडताळा. ह्या गोष्टी ह्या बाबी आपण लक्षात ठेवायचं आहे. 25 दोन्ही समान बाजू आलेल्या आहेत. म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग हा पायथागोरसचा सिद्धांत लक्षात आलेला आहे. एवढं शोधण्यासाठी आपण हे उदाहरणाद्वारे आपण लगेच सिद्ध केलं, परंतु पायथागोरस या व्यक्तींना या शास्त्रज्ञांना हा सिद्धांत पडताळण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागला. त्याची साधनं वेगळी, त्यांचं तर्कशास्त्र वेगळं, त्याची बौद्धिक कल्पना वेगळी, तरी सुद्धा त्यांनी तो सिद्धांत त्याला मांडला होता व तो आता आपण अंमलात घेत आहोत ही बाब लक्षात ठेवायची आहे. मी स्वाध्याय देतोय. स्वाध्याय प्रश्न 2 ते 30 पर्यंत. संख्यांचे वर्ग व वर्गमूळ काढा. दुसरा बघा, दुसरं या ठिकाणी मी देतोय पायथागोरस सिद्धांत पडताळा. पायथागोरस सिद्धांत पडताळा 2 उदाहरणे सोडवा. तिसरं आकृती काढून काटकोन त्रिकोण ठरवून पायथागोरस सिद्धांत प्रमेय सिद्ध करा. बघा या ठिकाणी मी अभ्यास दिलेला आहे. स्वाध्याय 1 2 ते 30 पर्यंत संख्यांचे वर्ग व वर्गमूळ काढायचे आहेत. दुसरा पायथागोरस सिद्धांत पडताळा 2 उदाहरणे सोडवायची आहेत. तिसरं आकृती काढून काटकोन त्रिकोण ठरवून पायथागोरस प्रमेय सिद्ध करायचा आहे. सोपा अभ्यास दिलेला आहे. या ठिकाणी आपण आकृतीच्या सहाय्याने म्हणा किंवा इतर उदाहरण सोडवण्याच्या सहाय्याने म्हणा, काटकोन त्रिकोण कोणता, काटकोन त्रिकोण जर असेल तर काटकोन त्रिकोण करणाऱ्या कोणाच्या समोरची बाजू हा कर्ण होतो. मी मगाशी तुम्हाला दिलेलं अशा स्वरूपाची उदाहरण काढून आपण तो अभ्यास पूर्ण करायचा आहे.
ह्याच्यातील पुढली माहिती काटकोन त्रिकोणाबद्दल किंवा पायथागोरसबद्दल त्रिकोण कसं ठरवणे किंवा याच्या संबंधित असणारी काही आणखी उदाहरणं आपण पुढील तासाला पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.